तुम्ही होम लोन घेतला आहे का किंवा घेण्याचा विचार करताय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण बहुतेक लोक होम लोन घेतात आणि 20 वर्ष फक्त EMI भरत राहतात. कोणी सांगतच नाही की ह्या छोट्या गोष्टी वापरून लोनवर 15 ते 20 लाख वाचू शकतात. आणि बँका तर हे तुम्हाला कधी सांगणारच नाहीत. चला आज मी तुम्हाला सांगतो. आधी एक गोष्ट समजून घ्या. समजा तुम्ही 50 लाखाचे होम लोन घेतले, व्याजदर 9% आणि कालावधी 20 वर्षासाठी असेल, तर तुम्हाला EMI बसेल साधारण 45,000 रुपये प्रति महिना. आता 20 वर्षात तुम्ही बँकेला किती परतफेड कराल? 45,000 गुणिले 240 महिने म्हणजेच जवळपास 1,08,00,000 रुपये. म्हणजे 50 लाखाच्या लोनसाठी तुम्ही एकूण 1,08,00,000 भरता आणि 58 लाख फक्त हे व्याजापोटी असतात. हे तुम्हाला ऐकून मोठा धक्का बसला असेल. आणि यातला सर्वात मोठा धक्का म्हणजे सुरुवातीच्या वर्षांमध्ये तुमच्या EMIच्या 70 ते 80% पैसे फक्त व्याजात जातात. फार लोकांना हे आधीच माहीत सुद्धा असेल, पण ह्यातून काही मार्ग आहे का हे कदाचित त्यांना अवगत नसेल. हेच जर तुम्हाला वळवता आलं तर लाखो रुपये वाचतात. चला बघूया कसं. हॅक नंबर 1, जेव्हा तुम्ही प्री पेमेंट करत असाल म्हणजेच जास्तीचे पैसे लोनमध्ये भरत असाल, तेव्हा बँक तुम्हाला 2 पर्याय देते. एक म्हणजे EMI म्हणजेच हप्ता कमी करा आणि 2 कर्जाचा कालावधी कमी करा. पण जर तुम्ही चुकीचा निर्णय निवडाल तर लाखो रुपये जातात. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. 50 लाखाचं लोन असेल आणि 9% व्याजदर असेल, 20 वर्षासाठी जर तुम्ही एक कर्ज घेतलं असेल, अशा चालू असलेल्या लोनमध्ये जर तुम्ही 5 लाख रुपये प्री पेमेंट केली म्हणजेच अतिरिक्त कर्ज परतफेड केलीत, तर पर्याय 1 मध्ये जर EMI कमी केला तर EMI 45,000 वरून 40,500 रुपये होतो. दर महिन्याला 4-5 हजार रुपये व्याजात बचत झाली तर साधारण 8 ते 9 लाख रुपये वाचतील. परंतु पर्याय क्रमांक 2, जर आपण कालावधी कमी केला तर EMI हा तसाच राहील म्हणजेच 45,000 रुपये राहील, पण कर्ज 20 वर्षांऐवजी फक्त 16 वर्षात संपते. या कमी झालेल्या 4 वर्षात व्याजाचा सहभाग हा 15 ते 16 लाखापर्यंत असू शकतो. हाच फरक आहे कालावधी कमी विरुद्ध हप्ता कमी केल्याने. जवळपास दुप्पट ही रक्कम वाचत असते. त्यामुळे नेहमी कालावधी कमी करण्याचाच पर्याय निवडा. आता आपण पाहूया हॅक नंबर 2, आणि हा सर्वात महत्त्वाचा आहे. तुम्ही प्री पेमेंट जितके लवकर कराल तितका जास्त फायदा असतो. याचं कारण सांगतो. लोनच्या पहिल्या वर्षात केलेली 5 लाखाची प्री पेमेंट 15 लाखांपेक्षा जास्त इंटरेस्ट वाचवते. पण तीच 5 लाखांची प्री पेमेंट जर 15व्या वर्षी केली तर फक्त 1 ते 2 लाख रुपये वाचतात. असे का? कारण लोनच्या सुरुवातीला आउटस्टँडिंग प्रिन्सिपल जास्त असतो. त्यामुळे प्रिन्सिपलवरचं येणारं कंपाऊंड इंटरेस्ट जास्त असतं. लवकर प्री पेमेंट करणे म्हणजे हे कंपाऊंडिंग तोडणं असतं. तर नियम लक्षात ठेवा. बोनस मिळाला किंवा इन्क्रीमेंट झालं आणि IT रिफंड सुद्धा जर आलं, आधी लोनमध्ये टाका. इन्व्हेस्टमेंट ही कदाचित नंतर करता येईल, पण लोनची वेळ ही परत येत नाही. आता पाहूया हॅक नंबर 3, आणि हा सर्वात सोपा आहे. दरवर्षी फक्त एक एक्स्ट्रा EMI भरा. म्हणजे वर्षाला 12 EMI ऐवजी 13 EMI. एक एक्स्ट्रा EMI म्हणजे आपल्या गणितानुसार 45,000 रुपये. हे जर तुम्ही दरवर्षी केलं तर 20 वर्षाचं लोन साधारणतः 17 वर्षात संपते. 3 वर्ष लवकर आणि त्यात लाखो रुपयांची बचत सुद्धा होते. आता हे कसं करायचं? दिवाळी बोनस आला, FD मॅच्युअर झाली किंवा कोणी गिफ्ट दिलं तर ते थेट पैसे लोनमध्ये टाका. ही छोटी गोष्ट आहे, पण याचा परिणाम फार मोठा आहे. आता पाहूया हॅक नंबर 4, जे बहुतेक लोक हे विसरतात. होम लोनचा इंटरेस्ट रेट हा फिक्स नसतो. तुम्ही बँकेशी निगोशिएट करू शकता. जर तुमचा सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असेल आणि तुमचा प्री पेमेंट रेकॉर्ड हा चांगला असेल तर बँक 0.25 ते 0.50 पर्यंत रेट कमी करू शकते. पण 50 लाखांच्या लोनवर 0.50% कमी रेट म्हणजे 20 वर्षात 6 ते 7 लाख रुपयांची बचत असते. तुम्ही ह्याशिवाय बॅलन्स ट्रान्सफर हा ऑप्शन सुद्धा बघू शकता. बॅलन्स ट्रान्सफर ऑप्शन म्हणजे तुमचे लोन एका बँकेतून तुम्ही दुसऱ्या बँकेला ट्रान्सफर करा, जी तुम्हाला कमी इंटरेस्ट रेट देईल. यामागे काही प्रोसेसिंग फी ही जाईल, पण लॉंग टर्ममध्ये तुम्हाला फायदा होईल. पण याआधी तुम्ही तुमच्या सध्याच्या बँकेशी बोला. तुमचा रेकॉर्ड चांगला आहे, रेट कमी करा असं सांगा. बरेचदा बँका हे ऐकतात, पण जर तुम्ही त्यांच्याकडे मागायलाच गेला नाहीत तर तुम्हाला कोण येऊन देणार नाही. तर हे 4 होम लोनवरील हॅक नक्की लक्षात ठेवा. एक म्हणजे प्री पेमेंट करत असाल तर नेहमी कालावधी कमी करा, EMI नाही. 2 म्हणजे प्री पेमेंट जितकी लवकर तितकी जास्त बचत असते. तिसरे म्हणजे दरवर्षी एक एक्स्ट्रा EMI भरा. आणि चौथे म्हणजे सिबिल स्कोर चांगला ठेवा आणि इंटरेस्ट रेटवरती निगोशिएट करा. या 4 गोष्टी जर तुम्ही केल्या तर 50 लाखाच्या लोनवर तुम्ही 12 ते 18 लाख रुपये वाचू शकतात. बँक हे तुम्हाला हे कधीच सांगणार नाही, पण तुम्ही ते आता जाणता. हा व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटला असेल तर तुमच्या एखाद्या मित्राला शेअर करा, ज्याचा होम लोन कदाचित चालू आहे. कारण ही माहिती जितक्या लवकर मिळेल तितका त्याचा फायदा जास्त होईल.
कमेंटमध्ये सांगा तुमचं होम लोन किती वर्षाचं आहे आणि आधी प्रीपेमेंट केली आहे का. बाय राईट मराठीवरती असे प्रॅक्टिकल व्हिडिओ येत राहतात. तर सबस्क्राईब करा, बेल दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.